नमस्कार मंडळी, मी श्वेता फिलिंग्स मनातल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करते। मंडळी, सध्या आपण पाहतोय की महाराष्ट्रात जिकडे तिकडे अशोक खरात प्रकरणाची चर्चा सुरू आहे। या प्रकरणाच्या निमित्ताने पुन्हा एकदा अंधश्रद्धा, भोंदूबाबा, बुवांकडे लोकांचा असलेला कल हे विषय पुन्हा चर्चेत आलेले आहेत। आपण पाहतो की बरेचसे लोक अगदी छोट्यातल्या छोट्या समस्येपासून मोठ्या समस्या सोडवण्यासाठी अशा बुवांकडे जाताना दिसतात। खास करून महिलांचा बुवांकडे जास्त ओढा असलेला आपल्याला दिसतो। परंतु हे नेमकं कशामुळे होतं? सामान्य लोकांपासून ते अगदी राजकारणी, वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत लोक या भोंदूबाबांकडे एवढा आंधळा विश्वास का ठेवतात? यामागची कारणं आज आपण आपल्या या व्हिडिओत जाणून घेणार आहोत। आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत अन्निसचे कार्यकर्ते सम्राट हटकर सर। सर, सर्वप्रथम तर आमच्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। नमस्कार। तुम्हालाही धन्यवाद या ज्वलंत विषयाविषयी तुम्ही अनिसशी संपर्क साधला त्याबद्दल। सर, माझा पहिलाच प्रश्न असा आहे की आपण आता ऐकतोयच अशोक खरात प्रकरण सध्या खूपच चर्चेत आहे, त्याचे धागेदोरे अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलेले आहेत। पण या निमित्ताने पुन्हा एकदा अंधश्रद्धा आणि लोकांचा अशा बुवांवर, अशा भोंदूबाबांवर असलेला विश्वास हा मुद्दा पुन्हा चर्चेत आलेला आहे। तर लोक एवढे सुशिक्षित असतानाही, शिकलेले असतानाही त्यांचा अंधश्रद्धेवर अजूनही का विश्वास आहे? याची कारणं काय आहेत? बऱ्याच लोकांना असं वाटतं की जसा जसा शिक्षणाचा, आधुनिकीकरणाचा, तंत्रज्ञानाचा प्रसार होईल तसं तसे समाजामधले, म्हणजे त्या प्रमाणामध्ये समाजामधल्या अंधश्रद्धा दूर होतील। परंतु वास्तव काय आहे? आजही एखाद्या घरामध्ये एखादं मूल आजारी पडलं तर त्याचे आईवडील काय करतात की डॉक्टरकडे जातात, त्यांनी दिलेली औषधी घेतात, त्यांनी दिलेली ट्रीटमेंट घेतात आणि बरं झाल्यावर मात्र कुणीतरी एका बाबाच्या आशीर्वादानं, बाबाच्या सुजनाने बरं झालं असं ते म्हणत असतात। म्हणजे ह्या शिक्षणाचा आणि अंधश्रद्धांचा असा काहीही संबंध नाही। हा उदाहरण द्यायचं झालं तर आपण संत गाडगे महाराजांचं द्यायचं। ते कधीही शाळेमध्ये गेलेले नाही, त्यांचं शिक्षण काहीही नाही, तरी ते असं त्यांच्या म्हणजे लोकांना सांगायचे, त्यांच्यासाठी जो जमायचा त्यांना सांगायचे की बाबा कोंबडे बकरे कापू नका, पैसा खर्च करू नका, त्याच्यावर नवस करू नका, तुम्ही तुमच्या मुलांना शिकवा, हे असं सांगायचे। ते काही जास्त स्वतः शिकलेले नव्हते। दुसरी उदाहरण द्यायचं झालं तर बायनाबाई चौधरी, नको नको रे ज्योतिषा, नको माझ्या दारी येऊ, माझा हात नको पाहू, माझे भविष्य मला कळे, माझ्या दारी नको येऊ, बापा नको मारू थापा, असो खऱ्या असो खोट्या, नाही नशीब नशीब तय हाताच्या रेघोट्या, असं बायनाबाई चौधरीने म्हटलं आहे। आणि बायनाबाई चौधरीचं आणि गाडगे महाराजांचं नाव एका विद्यापीठात दिलेलं आहे। म्हणजे अमरावतीच्या विद्यापीठाला गाडगे महाराजांचं नाव दिलेलं आहे आणि जळगावच्या विद्यापीठाला बायनाबाई चौधरींचं नाव दिलेलं आहे। म्हणजे हे शिकलेलं नाही, म्हणजे शिक्षणाचा आणि अंधश्रद्धांचा असा काहीही संबंध येत नाही। बरोबर। सर, आपण बऱ्याचदा पाहतो की जिथे अंधश्रद्धा आली किंवा मग जिथे बुवा बाबा लोक आली तिथं अधिकतर महिला दिसतात। म्हणजे अगदी हे वाक्य आपण प्रसिद्धच आहे असं म्हणू शकतो की जिथे बुवा तिथे बाया। तर मग हे असं कशामुळे? ते बघितलं आता ही भारतामध्येच काय सगळीकडे जवळपास पुरुष सत्ताकप्रधान संस्कृती आहे, पुरुष प्रधान संस्कृती आहे। तर त्याच्यामध्ये कसं बायचे हात म्हणजे वाट्याला दुःख जास्त आलेलं असतं, बरोबर, त्यांचा कोंडमारा होतो बऱ्याच वेळेला आणि कुठं व्यक्त होता येत नाही। हे त्याच्या पाठीमागचे कारण आहेत बरेच। मग कुठं व्यक्त व्हायचं? घरामध्ये नवऱ्याचा त्रास असतो, सासूचा त्रास असतो, किंवा समाजामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला व्यवस्थित त्यांना ट्रीटमेंट मिळत नाही। हे बायकांच्या वाट्याला दुःख जास्त आल्यामुळे ते कुठंतरी निचरा होण्यासाठी घरून जर सपोर्ट मिळत नसेल, समाजातून सपोर्ट मिळत नसेल तर ते बुवा बाबाकडे जातात। बुवा बाबाकडे गेले झाल्यानं समाज मान्यता असते आणि बाबाकडे गेलं तर असं कुठल्याही लोकांना म्हणजे असं नजरेनं बघत नाही येतं। पण दुसऱ्या व्यक्तीशी एखादी संवाद साधायला गेलं तर त्यांच्याकडं एक वेगळ्या नजरेनं बघितलं जात असतं। त्यामुळे बुवा बाबांना मान्यता असल्यामुळे ते बुवा बाबांच्या नदी लागतात। अच्छा, पण सर हे जर आता तुम्ही जे सांगितलं ते आपण जर आधीच्या काळाला जोडून पाहिलं, आपल्या आजींच्या पणजींच्या काळाशी जोडून पाहिलं तर ते रिलेट करतं की म्हणजे महिलांना तेवढं स्वातंत्र्य नसायचं, त्यामुळे मग त्यांच्या समस्या बुवा बाबांकडे वगैरे मांडायच्या। परंतु जर आत्ता आपण पाहिलं तर
सध्या 21वे शतक सुरू आहे आणि महिलाही अगदी शिकलेल्या आहेत, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जातात. परंतु असं असतानाही महिला बुवांच्या नादी लागतात. म्हणजे ह्याचं उदाहरण अगदी अशोक खरात प्रकरणाचं आपण घेऊ शकतो. तर मग सध्याच्या काळात अशी कोणती कारणं तुम्हाला वाटतात की जी कारणं घेऊन किंवा जी गाऱ्हाणी घेऊन महिला अधिकतर बुवांकडे जातात? असे याच्या पाठीमागे बरेच कारण आहे. हे कसं आहे, समाजामध्ये एक अंधश्रद्धेच्या नादी लागण्याचं कारण एक असतं की भीती. बऱ्याच वेळेला भीतीतून अंधश्रद्धा तयार होतात. दुसरी असते की अस्थिरता. आता सामाजिक जीवन बघतो आपण की बऱ्याच अस्थिर जीवन असतं. त्याच्यामुळे हे बुवा बाबाच्या नादी लागण्याचं ते कारण असतं. अस्थिर जीवन म्हणजे कसं की घरामध्ये भांडण तंटे असतात, उद्या काय होईल काही सांगता येत नाही. ह्यामुळे ते बुवा बाबाच्या नादी जास्त भजनी पडतात. पण सर मग यात जर आपण पाहिलं, जसं तुम्ही बोललात आता की घरातल्या समस्या असो, म्हणजे आता अगदी सासू त्रास देते, नवरा हवा तितका सपोर्ट करत नाही किंवा नवऱ्याचं बाहेर काहीतरी आहे, हे अशा अगदी छोट्या छोट्या समस्या घेऊन महिला बुवांकडे जातात. परंतु मग ह्या ज्या समस्या आहेत त्या मुळात बोलण्यातून आपण सोडवू शकतो, अशा समस्या आहेत. तर मग या छोट्याशा समस्या घरात बसून बोलून न सोडवता त्या बुवांकडे जाऊन सांगितल्या जातात आणि बुवा त्यावर म्हणजे काय उपाय करू शकतात असं आपण म्हणू शकतो की जर एखाद्या महिलेला तिचा नवरा दररोज भांडतोय तर यात बुवा काय करणार, हे महिलांना कसं कळत नाही. त्या लग्नानंतरच्या त्यांच्या समस्या घेऊन बुवांकडे का जातात? नाही, कुठेही मी तेच सांगतोय की घरामध्ये जर आधार मिळत नसेल तर बाहेर जातात. कुठलीही गोष्ट झाली, घरामध्ये जर आधार मिळत नसेल, घरामध्ये कोणी जर व्यवस्थित त्यांना ट्रीटमेंट देत नसेल, अशा वेळेसच काय होतं की व्यक्ती बाहेर संपर्क साधतो. पण मग सर, तुम्हाला एवढा या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे, तुम्ही जवळपास 25 वर्ष अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम केलेलं आहे, तर मग तुमच्या पाहण्यात अशी कोणती उदाहरणं आली आहेत का की अशा समस्यांसाठी महिला बुवांकडे गेल्यात आणि त्यांना कदाचित समाधान मिळालंही किंवा मग त्याच्या विपरीत वेगळंच काहीतरी घडलंय? नाही, बुवा बाबांकडे जाणाऱ्यांचं महिलांचं प्रमाण जास्त आहे. हे आता आमच्या म्हणजे आम्ही जे प्रकरण हाताळतो त्याच्यामध्ये असतंच ते. महिला जास्त भजनी लागतात त्या बाबांच्या. परंतु लैंगिक शोषणाची समस्या आतापर्यंत आमच्याकडं आलेली नाही आहे. म्हणजे आम्ही जे हाताळतो त्या प्रकरणामध्ये तशी आलेली नाही. हे कसं आहे ते पण अशा घटना घडलेल्या वाचलेलं आहे, ऐकलेले भरपूर ऐकलेलं आहे. तर ते लैंगिक समस्याचं ते कसं आहे, आजूबाजूचं वातावरणही तसं लागतं त्याला. शहरामध्ये काय असतं की शहरामध्ये बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे कोणी कोणाकडे लक्ष देत नाही. पण ग्रामीण भागामध्ये कसं असते की कुठलीही गोष्ट ताबडतोब ती गोष्ट लक्षात येते, त्याचा प्रचार प्रसार लवकर होतो. हे भोंदू बाबा, मग महिलांचा विश्वास कसा हेरतात? म्हणजे आपण जर अशोक खरातच उदाहरण घ्यायचं झालं तर तो बऱ्याचशा महिलांना त्यांच्या भविष्याबद्दल सांगायचा की मग तुमचा नवरा असा आहे, त्याचं कदाचित बाहेर अफेअर असेल, तो तुम्हाला पुढे जाऊन धोका देऊ शकतो, किंवा मग नवऱ्याला त्यांच्या पत्नींबद्दल भविष्याबद्दल सांगायचा. तर मग हे भविष्य कसं सांगतात बुवा? नाही, भविष्य सांगण्याची एक पद्धत असते, त्याचे काही ठोकताळे ठरलेले असतात की समोरच्याचा विश्वास संपादन होतो. ते अशा पद्धतीने सांगितलं झालेलं असते की त्याला ते पटत असते कुठलीही गोष्ट. आता एखाद्याला ते सांगितलं की तू खूप चांगला आहे, तर तो चांगलाच आहे म्हणून त्याला ते बरं वाटतं. त्याला असं मला मी वाईट आहे असं स्वतः कोणी म्हणत नसतं. तर असे काही ठोकताळे असतात की ते माणसं त्या भविष्य सांगणाऱ्याच्या आहारी जातात. पण मुळामध्ये भविष्य काय आहे, भविष्य कशावर आधारित आहे, भविष्याची सांगण्याची जी पद्धत आहे ते म्हणजे तुमची जन्मवेळ आणि जन्मवेळेला म्हणजे त्यावेळेस असलेले ग्रहांची स्थिती याच्यावरून भविष्य सांगितलं जातं. पण जन्मवेळ खरी कोणती हे आतापर्यंत सांगता येत नाही, कुणालाही सांगता येत नाही की ही जन्मवेळ आहे काय. डॉक्टर म्हणजे मधामध्ये डिलिव्हरी झाली, डॉक्टरनं बाहेर येऊन सांगितलं ती जन्मवेळ मानतात. आता ॲक्च्युली तो म्हणजे जन्मवेळ कशी, स्त्री पुरुषांचं मिलन झाल्यानंतर जो पहिला त्यांचा याच्या शुक्राणूंचा आणि याचा संबंध होतो बीजाचा, ती समजायची का ती तर कुणाला माहिती होणारच नाही. दुसऱ्या अशी की म्हणजे डिलेव्हरीच्या वेळेस आता मूल कसं असतं, मुलांचा विकास होतो म्हणजे का 7 महिन्यामध्ये मूल ते चांगलं तयार होतं, त्याला जे थोडंसं काहीतरी अवयव तयार होतात असं म्हणतात. आणि 7 महिन्याच्या नंतर म्हणजे गर्भपात करण्याची परमिशन नसते. तर ते म्हणजे तोपर्यंत मूल ठीक आहे, तोपर्यंत मूल हे मूल नसतं असं म्हणतात. बऱ्याचशा म्हणजे अशा पद्धती आहेत की त्याला काय म्हणतो आपण ते
काही संस्कार असतात 7 महिन्यानंतर केलेले जातात. त्याची कारणं तीच होतं. नंतर ज्यावेळेस डिलिव्हरी होती, डिलिव्हरी झाल्यानंतर ही म्हणजे मूल काही एकदम रॉकेटसारखं एकदम बाहेर येत नाहीये. हळूहळू हळूहळू म्हणजे त्याची प्रोसेस असते. आणि पहिलं डोकं बाहेर येतं, नंतर पाय वगैरे बाहेर येतात. तर डोकं म्हणजे बाहेर आलेल्यांची वेळ समजायची का पूर्ण मूल बाहेर आल्यानंतर. काही मूल कसे पायाळू जन्मतात, म्हणजे त्याची पाय अगोदर आलेल्याची वेळ समजायची की डोकं आलेली वेळ अगोदर समजायची. अशी अनेक म्हणजे जन्मवेळ थोडक्यामध्ये सांगायची तर काय कोणालाही जन्मवेळ अशी सांगता येत नाही. राहिली दुसरी ग्रहाची स्थिती. आता ग्रह तुमच्या कुंडलीमध्ये दाखवलेले असतात. आता त्याच्यामध्ये रवी म्हणजे सूर्य हा काही ग्रह नाहीये, चंद्र काही हा ग्रह नाहीये, बरोबर. त्या राहू केतू हे तर ग्रह म्हणजे अस्तित्वातच नाहीयेत. म्हणजे पृथ्वीचा ऑर्बिट आणि चंद्राचा ऑर्बिट जिथं त्यांचे छेदबिंदू मिळतात त्याला राहू आणि केतू असं म्हटले जाते. असे बरेच हे म्हणजे ग्रह नाही येतं, काही तारे आहेत, तरी पण त्याच्यावरून भविष्य सांगणे हे कितपत योग्य आहे आणि त्याच्यावर कितपत माणसाने विश्वास ठेवायचा हे ज्याचं त्याने ठरवायला पाहिजे. म्हणजे भविष्य थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, भविष्य हे खरं असतं असं आम्हाला वाटत नाही. अच्छा, ओके. सर, आपण महिलांमध्ये अधिकतर पाहतो की बऱ्याचशा महिला अशा बुवांकडे एक समस्या घेऊन जातात की आम्हाला मूल होत नाहीये किंवा मूल होण्यास विलंब होतोय. तर मग हे असं का, आणि यावर मग बुवा नेमके काय करू शकतात की त्या महिलेला मूल होत नाहीये? तर नाही, आता विज्ञान एवढं प्रगत झालेली आहे की मूल का होतं, म्हणजे कसं होतं, त्याची म्हणजे प्रक्रिया काय आहे हे आपल्याला माहिती आहे. आता मी सांगितलं तसं की त्याच्यासाठी दोन्ही जबाबदार आहेत. मूल न होण्यासाठी फक्त बाई जबाबदार असते असं नसतं, परंतु बऱ्याच केसमध्ये बाईला धरलेलं असतं. मुलांची म्हणजे पुरुषांची जे शुक्राणूंची संख्या आणि त्याची क्वालिटी याच्यावरही म्हणजे मूल न होणं डिपेंड असतं. आणि तसंच ते बाईंच्या जी मासिक पाळी व्यवस्थित होती की नाही किंवा ह्या अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आता ते मेडिकल सायन्समध्ये बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत. म्हणजे मूल होणं न होणं हे काही बुवाबाच्या हाताने ह्या गोष्टी त्याला कारणीभूत असतात. बरं, दुसरी गोष्ट असा एक समाजामध्ये आग्रह असतो की मुलगाच पाहिजे. कारण असा एक समाज आहे की वंशाचा दिवा म्हणजे वंश पुढे नेण्यासाठी पाहिजे असतो. दुसरं असं की मुलांना मरतेवेळी मुलांना तोंडात पाणी नाही टाकलं तर स्वर्ग मिळत नाही, किंवा मुलांना अग्नी दिला नाही तर मोक्ष मिळत नाही. हे अशा त्यासाठी मग ते मूलच पाहिजे. पण हे मुलगा किंवा मुलगी हेही म्हणजे कुणाच्या हातामध्ये नसतं, म्हणजे असं म्हणतात. पण त्याच्यासाठी दोष बाईला दिला जातो. तसं बघितलं तर त्याच्यामध्ये एक्स आणि वाय असे हे गुणसूत्र असतात. पुरुषामध्ये एक्स आणि वाय गुणसूत्रे असतात आणि महिलांमध्ये एक्स असतात. ते एक्स आणि वाय मिळालं तर मुलगा आणि मुलगी होते. आता हे जे म्हणजे जास्त जिम्मेदार कोण असतं याला? पुरुष असतं. म्हणजे मुलगी होणं किंवा मुलगा होणं हे पुरुषाच्या याच्यावर जास्त अवलंबून असतं. तरी पण दोष बाईला दिले जातात. हे झालं. तर तुमचा प्रश्न असा आहे की याच्यामध्ये बाबा काय करू शकतो? ते उघडच आहे की बुवा याच्यामध्ये काहीच करू शकत नाहीये. पण मग तरी महिला बुवांकडे का जातात ही समस्या घेऊन? ते त्यांचं आता कसं आहे, ते काही पर्याय नाही राहिला. बऱ्याच वेळेला काय होतं की पर्याय नाही. आता मग याच्यासाठी काय करायचं? माणसाचं डोकं काम करत नसेल तर मग तो कुठलाही पर्याय निवडतो असतो. तो विचार करत नाहीये. एकदा म्हणजे कसं आहे, एकदा दुःखाचा डोंगर कसळला की मग त्याचं बुद्धी सुद्धा काम करत नाही, असं होतं त्याच्यामध्ये. पण मग जेव्हा महिला अशी समस्या घेऊन बुवांकडे जातात तेव्हा ते लोक म्हणजे त्यांचा विश्वास संपादन कसा करतात? ते अशा कोणत्या ट्रिक्स वापरतात ज्या महिलांना त्यांच्यावर विश्वास ठेवायला भाग पडतात? बुवाबाजीमध्ये कसं आहे, ते बुवाचे गुणधर्मच तसे असतात. म्हणजे बुवा एकतर बोलण्यामध्ये पटाईत असतो, बरोबर. म्हणजे आणि तो कसा आहे, तो त्याचा कामधंदा जर व्यवसाय बघितला ना तर मग तो आरामशीर असतो. त्याच्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर टवटवीतपणा असतो, कपडे स्वच्छ असतात, सगळे म्हणजे छाप पडण्यासारखं त्याचं व्यक्तिमत्व असतं. आणि बरेच बुवा तर काय असतं, ते चांगले फाडफाड इंग्लिश बोलणारे सुद्धा असतात. समोरच्या ह्याच्यावर इम्प्रेशन पडतं. कसं आहे, पण हे वातावरण तिथं मिळतं त्याला जे घरी मिळत नाहीये. हे प्रभाव टाकण्यासाठी ह्या गोष्टी बऱ्याच असतात. दुसरं असं की ती बाईची समस्या काय आहे असे मानसिक म्हणजे त्यांची एक हे ठरलेली असते मोड ऑफ अप्रेंटिस की हा कोण फसू शकतो, कोण फसू शकत नाही, हे ते लक्षात येते त्यांचा तो. आणि त्यांचा काही तो व्यवसाय आहे. तो व्यवसायामध्ये आपल्या व्यवसायामध्ये पारंगत असतं. त्या बुवाबाबाकडे जाणाऱ्या सर्वच बायका फसतात असं नाहीये. काय त्याच्यामधल्या काही बायका फसतात, ते जाळ्यामध्ये येतात त्यांच्या, ज्या म्हणजे ज्यांचं मन अस्थिर असतं अशा बायका फसतात त्याच्यामध्ये. सर, तुम्ही आजपर्यंत अंधश्रद्धा निर्मूलनासाठी बरंचसं काम केलेलं आहे. तुमच्या पाहण्यात किंवा तुमच्या अनुभवात असं एखादं उदाहरण आहे का की
ह्या ज्या महिलांच्या किंवा पुरुषांच्या विवाहानंतरच्या समस्या सोडवण्यासाठी ते अशा बुवांकडे गेलेत आणि त्यांनी त्यांची आर्थिक पिळवणूक करून टाकली अक्षरशः. असं कोणतं उदाहरण नाही, आहे? असं माझ्या हातावर तसं उदाहरण झालेलं नाही आहे त्या याच्यामध्ये. पण ते लक्षात येते की आर्थिक ते बुवाभावाचं मी म्हटलं ना तुम्हाला, त्यांचा व्यवसाय तो असतो, त्यांना पैसा लागतोच आहे. आणि त्यांची तशी यंत्रणा सुद्धा असते की जसं कुठल्याही म्हणजे ज्याला आपण एजंट म्हणू शकतो असे लोक असतात त्याच्यामध्ये की बुवाभावाची प्रसिद्धी करणार. त्यांची यंत्रणा स्वतःची यंत्रणा असते प्रसिद्धी करण्यासाठी. ते तशी छाप सुद्धा पाडल्या जाते. अशी त्यांची यंत्रणा तशी ठरलेलीच असते. कारण कसं आहे, त्याच्यावर त्या बुवाभावावर बरेचसे लोक डिपेंड सुद्धा असतात. आता एखादा बुवाचा कार्यक्रम आहे तिथे चहा टपरी असते, कोणाच्या पान ठेल्याचं दुकान असतं, कोणी पुस्तकं विक्री, कोणी अगरबत्त्या वगैरे असे फूल पान हे असे विकणारे लोक असतात. यांचा व्यवसाय त्या बाबावर असतो. म्हणून ते काय झालं, बाबाचं सुद्धा ते लोक समर्थन करतात आणि बाबाचा प्रसार करत असतात की बाबाचा म्हणजे बाबा आमचा किती चांगला आहे, त्याला त्याच्या हातावर म्हणजे त्याला गुण त्याचे येतात असं प्रचार वगैरे करतात. ओके, म्हणजे हे असं भासवलं जातं बरेच. ओके सर, आपण असं म्हणू शकतो का की विवाहानंतरच्या ज्या छोट्या मोठ्या कुरबुरी असतात, विवाहानंतरच्या ज्या समस्या असतात, त्यामुळे जास्त करून लोकांचा अशा भोंदूबाबांवर विश्वास बसतो? म्हणजे विवाहानंतरच्या समस्या लोकांना बुवांकडे आकर्षित करण्यासाठी कारणीभूत ठरतात का? तुम्हाला काय वाटतं? नाही, असं नाही. आता कशा समस्या प्रत्येक घरी असतात असं नाही आहे. पण हे काय असा म्हणजे टक्केवारी काढली तर आपण हे फार म्हणजे टक्केवारीनुसार म्हणतो बरं का, तसं प्रमाण जास्तच आहे, नसायलाच पाहिजे. पण टक्केवारी प्रमाण बघितलं तर हा म्हणजे तेवढं नाही आहे, तेवढं प्रमाण नसतं याचं बुवाबाजीचं. सर्वच बायका काही तशा फसत नाही. दुःख सर्वांनाच असतं, पण फसणाऱ्या बायका कमी असतात. सर, आपण पाहतो की बुवा जे असतात ते आपल्याकडे जे कोणी लोक समस्या घेऊन येतात ते समस्या सोडवण्यासाठी ताईत देणं किंवा मग एखादा रत्न वगैरे देणं, जसा अशोक खरात ओष्णोजल वगैरे द्यायचा किंवा मग चिंचोक्याला रत्न बनवून विकायचा. तर मग हे जे उपाय बुवांकडून सांगितले जातात ते कसे काम करतात आणि त्यामागचं नेमकं बुवांचं लॉजिक काय असतं? खरं तर ते बुवा जे काय मंत्र म्हणजे मंत्रलेले काही हे देतो किंवा एखादी वस्तू देतो, त्यांना प्रत्यक्षामध्ये बरं काही होत नाही, पण त्या समोरच्या व्यक्तीला बरं वाटतं. म्हणजे त्याला आपण प्लासिबो इफेक्ट म्हणतो. म्हणजे बऱ्याच वेळेला कसं आपण डॉक्टरांचा हात गुण म्हणतो, नाही मला त्या डॉक्टरकडे गेलं बरं वाटतं म्हणजे. मग त्याने काय केलं, ते ताप आली आणि तापीसाठी इंजेक्शन नाही दिलं तरी, म्हणजे इंजेक्शन पाहिजे दिलं, त्या इंजेक्शनमध्ये तापीचं औषध नसलं तरी चालतं, त्यांना पाण्याचं साधे डिस्टिल वॉटरचं जरी इंजेक्शन दिलं त्याला बरं वाटतं. हे काय प्लासिबो इफेक्ट म्हणतात. बऱ्याच गोष्टी काय होतात, तर काउन्सिलिंगमुळे बऱ्या होतात. काही आजारही असे असतात, मनोकायिक आजार ज्याला म्हणतो आपण, ते काउन्सिलिंगनं बरे होतात. आणि काही आजार असे असतात की सर्दी खोकला ज्याला पडसा म्हणतो आपण त्यांना, ते काही आपोआप बरे होतात. असे काही आजार असतात. बरोबर. पण त्याचा असा समज होतो की आपल्याला बाबाच्या याच्यामुळं बरं झालेलं आहे असा तो. आणि हे बरं झालेले लोक जेव्हा म्हणतात ते त्याचा प्रसार करतात, मला गुण आलेला आहे. पण असं आणि दुसरं म्हणजे त्याला आपण ह्याचा शक्यतेचा नियम म्हणतो. पूर्वी आपल्या अभ्यासक्रमामध्ये असायचे, चूक किंवा बरोबर सांगा, बरोबर आहे. तर एखाद्याला बिलकुल काही अभ्यास केला नाही तरी चूक किंवा बरोबर 10 प्रश्न असेल, त्याने सगळ्याला चूक केलं तरी त्याला 5 मिळण्याची 5 पॉसिबिलिटी असते, 50% मिळण्याची, किंवा सगळे बरोबर म्हणजे त्याने काही अभ्यास नाही केला तरी त्याला गुण मिळतात. अशीच गोष्ट असते त्याच्यामध्ये. त्यांना काहीही केलेलं नसतं तुमच्या, पण आपल्याला ते त्याचा झालेलं आहे अशी गोष्ट हे असते. ते काय मानसिक म्हणजे बऱ्याच वेळेला काय त्याला म्हणतो की आपण समोरच्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे आपल्याला बरं वाटतं, तर बरं वाटतं. ॲक्च्युली याचा काही परिणाम नसतो तो. ओके सर, आता शेवटचा प्रश्न की जे लोक अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतात, अशा भोंदूबाबांच्या बुवाच्या आहारी जाऊन आपलं आर्थिक अगदी मानसिक नुकसान करून घेतात, त्या लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल? सरळ असा सल्ला असेल की तुम्ही अंधश्रद्धेच्या नादी लागू नका, बुवा बाबाच्या नादी लागू नका. त्याच्यामुळं काहीही म्हणजे होत नाही आहे. त्याच्याकडे कुठलीही दैवी शक्ती वगैरे नसते. त्याच्या जाण्याच्या अगोदर, त्या बुवा बाबाच्याकडे जाण्याच्या अगोदर तुम्ही स्वतःला प्रश्न करायचा की चिकित्सा करायची की बाबा हे कशामुळं होत असतं. जर तुम्ही चिकित्सक वृत्ती असेल तर तुमच्या लक्षात येईल की ह्या सगळ्या गोष्टी बुवा बाबा हे म्हणजे भोंदू असतात. कुठलाही प्रश्न असेल
तर स्वतः त्याच्यावर थोडासा विचार करायचा. अगोदर विचार करायलाच पाहिजे माणसाने, म्हणजे माणसाने चिकित्सक असायला पाहिजे, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगायला पाहिजे माणसानं, एवढं सांगेल. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की अनिशचे कार्यकर्ते सम्राट हटकर सर यांनी आपल्याला बुवा तिथे महिला ही म्हण लोकांमध्ये का प्रचलित झाली आहे. अधिकतर लोक सुशिक्षित असतानाही, शिकलेले असतानाही छोट्या छोट्या समस्या घेऊन बुवांकडे का जातात, त्यामागची कारणं काय आहेत आणि मुळात हे बुवा लोकांना कशा प्रकारे फसवतात, याबद्दल खूप व्यवस्थित आणि सोप्या शब्दात माहिती दिलेली आहे. शेवटी एकच सांगेल की अंधश्रद्धा, बुवा, भोंदूबाबा हे मुळात अस्तित्वातच नसतात. त्यांना अस्तित्वात आणण्यासाठी आपणच जबाबदार असतो. त्यामुळे सजग रहा, जागरूक रहा, अशा लोकांच्या नादी लागू नका. धन्यवाद.